वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज ना 2 days झाले. आज डे 2 आहे. आम्ही रेजेंटा सेंट्रल हॉटेल अमृतसरमध्ये आहोत आणि आता आम्ही इथून चेकआउट करून अमृतसर साईटसीइंगसाठी चाललो आहे. गाईस गुड मॉर्निंग. आम्ही या काय रेजेंटा सेंटर हॉटेलमध्ये राहिलेलो. तर आम्ही आता चेकआउट करतो आणि ह्या हॉटेलचं रिसेप्शनचं पूर्ण ॲम्बियन्स आहे. खूप छान ॲम्बियन्स आहे, बघू शकता. आणि आता आम्ही चाललो आहे अमृतसर फिरायला, एक्सप्लोअर करायला. पहिला आम्ही गोल्डन टेम्पल. पहिला आम्ही कुठे गोल्डन टेम्पलला जाणार आहोत. गोल्डन टेम्पल. हे गोल्डन टेम्पल. पहिला आम्ही गोल्डन टेम्पलला जाणार आहोत आणि नंतर मग जालियनवाला बाग आणि मग शेवटी तू आता डायरी कर. शेवटी वाघा बॉर्डर. आता मी इकडे आपली आजची आयटनरी आहे. तर चला निघूया. आपली कार आलेली आहे. ह्याच्यापैकी आपल्याला जालियनवाला बाग करायचं आहे. इंडिया. हे गोल्डन टेम्पल, हरमिंदर साहिब आणि हे आपलं वाघा बॉर्डर. त्या पण तीन ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि दुर्गाना टेम्पल एक आहे का, त्याच्याबद्दल लक्ष्मीनारायण टेम्पल आपल्याला काही माहीत नाही. हे आपल्याला हे सगळं जवळजवळच आहेत. हे 1.5 किलोमीटर, 1.5 किलोमीटर सगळं जवळजवळ आहे. तिथे आम्ही जाणार आहोत. गोल्डन खालसा कॉलेज. हॅलो गाईस, वाजलेले आहेत दुपारचे 12:20 झालेत आणि आम्ही आता चाललो आहे गोल्डन टेम्पलकडे. आणि आपले टुरिस्ट आहेत, हे बघा. आणि मायरा आणि अमृतसर. हे पूर्ण मार्केट एरिया आहे. नवीनच डेव्हलप केलं आहे, पण छान सुंदर बनवलं आहे ओल्ड स्टाईलने पूर्ण. हे बघा. आणि इथे आता हे पार्किंग आहे. आता आम्ही इथे पार्किंगमध्ये आलो आणि स्टॅच्यू महाराजा रणजित सिंगजीचा स्टॅच्यू आहे, महाराजा. हे बघा. आणि इथूनच खाली मार्केटची येते आणि इथूनच आता आम्ही खाली जाऊ गोल्डन टेम्पल बघायला, इथे पार्किंग करून. गाईस, इथे आम्ही गोल्डन टेम्पलच्या दिशेने चाललो आहे आणि गोल्डन टेम्पलकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. स्टॅच्यू आहे आणि मगाशी आम्ही कारमधून दाखवलेलं. आणि पूर्ण आजूबाजूचा पूर्ण परिसर. फर्स्ट टाईम आम्ही इकडे अमृतसरला आलो आहे गोल्डन टेम्पलकडे. लाईफमध्ये फर्स्ट टाईम आलो आहे बाबा. कारण पंजाबमध्ये गेल्यास असं आलेलं, म्हणजे हिमाचलला आलेलं आहे. पण इकडे गोल्डन टेम्पलकडे त्या दिशेला अमृतसरकडे आम्ही तसे आलो नाही. फर्स्ट अमृतसरला. तर बघूया. आम्ही रात्री आलो तर रात्रीचं एवढं काय दिसत नव्हतं. दिसतं. आणि अशा इलेक्ट्रिक रिक्षा आहेत, रिक्षावाले दादा. आणि सगळ्यांच्या डोक्यामध्ये पेटे आहेत, टर्बन्स आहेत. हे बघा, काहीतरी वेगळं दृश्य आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळं असतं. प्रत्येक राज्याची वेगळी खासियत असते. तसं ह्या पंजाब राज्याची वेगळी खासियत. सगळ्यांचं म्हणजे जसं भारतामध्ये वेगळ्या राज्यामध्ये जसं प्रत्येकाचे वेशभूषा सगळ्या डिफरंट आहे. तसं एकदम पूर्ण वेगळं कल्चर आहे. तसं आपल्याला बघायला मिळतं आहे. मोस्टली सगळ्यांकडे असे पेटे येतात, लोक करतात. छान वाटतं काहीतरी वेगळं बघायला. आणि पूर्ण हे मार्केट पहिले तेच ते धरम सिंग मार्केट. हे पूर्ण मार्केट आहे इकडचं.
इथे प्रसिद्ध काहीतरी ठिकाण असतं इथे मार्केट असतंच त्यांचं. हे गोल्डन टेम्पलचं समोर गेट आहे इथे. फ्रेंड्स गोल्डन टेम्पलकडे आलो आहे. ते बघा जवळच दिसतंय समोर. इथून गेट आहे आतमधून जाण्यासाठी. इथे आम्ही रात्री आलेलो. रात्रीचं दृश्य आणि आता दृश्य बघा. इथून समोरून गाईस पूर्ण इथून दिसतं. खूप छान सुंदर दिसतं. लाईन भरपूर आहे या बाजूला. काल रात्री आलेलो. आता दिवसाचं दाखवतं. दिवसाचं दाखवतं. हे बघा इथली लाईन आहे. या बाजूने जायचं आहे. आतमध्ये जाण्यासाठी लाईन आहे. भरपूर लाईन आहे. इथे काय आम्ही लाईनमध्ये राहणार नाही आहोत. हे गोल्डन टेम्पल खूप छान सुंदर दिसतं. काल आम्ही रात्री ह्याच्या आतमध्ये गेलेलो. नमस्कार करूया. खूप छान दिसत होतं रात्री. आता पण खूप सुंदर दिसतंय. मस्त दिसतंय सांगा पूर्ण परिसर. वाव खूप छान आहे. पाण्याचं आहे. पाणी प्यायचं आहे. पाणी पिऊन जाऊया. शॉपमध्ये आलो. थंडीज आहेत. तलवार्स आहेत. वेगळ्या फ्रेम्स आहेत. बघूया येऊन काय घेऊया. रॉडी पण आहेत. आणि हे लोक काय काय ॲक्सेसरीज आहेत. नंतर कडे दाखव. नंतर मला कडे कडे घातलं तू घातलं दाखव. कोई फ्राई नहीं करना. कडे घातलं. आलू की सब्जी चावल में डालो. आणि आता कडे घेते. माझं ऑलरेडी आहे. अंजीर बघूया. पूर्ण हे मार्केट आहे. सलवार आणि जुती पिती काय मोजरी बिडी सगळं काय काय मिळतात. आणि कुल्फी लस्सी सगळं फेमस आहे इकडचं. इकडे आईस्क्रीम आहे. समोर पण आहेत कुल्फी. ये क्या लस्सी ग्लास में. अच्छा ये पदम मिल्क है क्या. और एक कुल्फी दीजिए. लस्सी दीजिए. लस्सी पितोय. इकडचे स्पेशल फेमस असतात. सीधे लस्सी प्यायलो. बरोबर आणि यांची लस्सी काय जशी पंजाबीची लस्सी बोलतात ते खूप गाढा असतं वगैरे. त्या पद्धतीचे एवढं काय घट्ट अशी गाढा अशी लस्सी नव्हती. जसं MMची आम्ही लस्सी पितो. MMची लस्सी एकदम मालाडची MMची लस्सी माहीत असतं सगळ्यांना. तर ती लस्सी खूप एकदम घट्ट असते. तशी ते काहीतरी लस्सी नव्हती. नाही. तर इकडे सगळं असं काय काय विकतात. पण एवढं काय क्वालिटी एवढी काही खास वाटली नाही. आणि मुलगी हिरोईन मार्केटमध्ये फिरते. मार्केटमध्ये काय काय मिळतात बघतो. या बाजूला ते बाटली सोडा वगैरे असतो. लेमन सोडा ते. आणि इकडे काय काय मिळतं आपल्याला काय माहिती नाही. काय गोष्ट हे पूर्ण बाटली सोडा आहे या बाजूला. आणि या बाजूला लेमन सोडा. गाईज इथे आम्ही या दुकानामध्ये आलो आहे पंजाबी जुते घेण्यासाठी. त्या बाजूला 200 आहेत. 400 आहेत. आणि इकडे 1000ला पण आहे. 600ला पण आहे. ह्या लोकांचं जेवण झालं आहे. सांगू का हां आमचा पंजाबी पुत्र आज पंजाबी रूप धारण केलेलं आहे याने. हे बघा असं हो पंजाबी बाय. ही पण पंजाबी झालेली आहे.
बघा पंजाबी झाले आणि माहेराची शॉपिंग चालू आहे. हे चांगले हो, चांगलं आहे. मायरा घालून चालून बघ बाहेर येतात ते. गाईज आम्ही आता इथे शॉपिंग करून झालेलं आहे आणि बाजूला ते जालियनवाला बागायचं इथे हे entrance आहे इथे जलियावाला बाग. जलियावाला बाग म्हणून बोलतो. भरपूर गर्दी आहे. हे बघा जालियावाला बाग स्मारक आहे आतमध्ये. इथून एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी. हे बघा जालियनवाला बागबद्दल सांगतायत. बोला काय आहे जालियनवाला बागबद्दल? हा एंट्रन्स एवढूसा नॅरोच एंट्रन्स होता त्यावेळेला पण. आणि तेच म्हणजे ब्रिटिशर्सनी ब्लॉक केला होता एंट्रन्स आणि बाहेर जायला देत नव्हते आणि इथे फायरिंग चालू केलं होतं. त्यामुळे ते भरपूर लोक मारले गेले. आणि इथे मध्ये ही जी विहीर आहे इथे लोकांनी बायकांनी उड्या टाकल्या. या विहिरीमध्ये इथे मला वाटतं कुठे इथे पुढे वाटतं इथे हे जालियनवाला बागेचं पूर्ण स्मारक आहे. त्याच्या इथे पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेलं आहे या बाजूला. हे बघा पूर्ण म्युझियम आहे आतमध्ये. हे सगळं पूर्ण म्युझियम त्याने बनवलेलं आहे. त्या पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे या म्युझियममध्ये. काहीच हे पूर्ण जालियनवाला बागेचा पूर्ण परिसर आहे. हे बघू शकता हा पूर्ण परिसर. हा पूर्ण जालियनवाला जालियावाला बाग. जालियनवाला बाग. अरे जालियावाला बाग तिथे लिहिलं आहे. जालियनवाला बाग बोलतोय. जालियनवाला बाग. इथे आलेलं ते पूर्ण दृश्य सगळं दिसतंय बघा. मी दाखवण्याचा प्रयत्न केला. हा तो कुवा आहे काय बोलतो त्याला विहीर आहे. तिथे भरपूर लोकांनी आतमध्ये उड्या टाकल्या स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून. पूर्ण काचेने बंद इथून काय दिसत नाही आतमध्ये. आणि कुवा आहे कुवा. भरपूर खोल आहे आतमध्ये. हे पूर्ण कवर केलेलं आहे आणि काचा लावलं कारण आतमध्ये वाकून बघितलं फक्त एवढं काही दिसत नाही. तर हा कुवा आणि समोर गोळ्यांच्या निशाण आहेत. त्यावेळेच्या ज्यावेळेस इंग्रजांनी गोळ्या चालवलेल्या त्यावेळेस या गोळ्यांच्या निशाण आहेत पूर्ण या भिंतीवरती. त्या अजून तशाच ताज्या म्हणून त्याने लाकडावरून ठेवलेल्या आहेत जालियनवाला बागेतल्या. हे बघा इंग्रजांनी भरपूर अत्याचार केलेले आपल्या हिंदूंवरती इंडियन्सवरती. इथे पण या गोळ्यांच्या निशाणे अजूनपर्यंत त्यांनी हे शाबूत आहेत. हे बघा हे दिसत आहेत. हे बघा भरपूर इंग्रजांनी अत्याचार केले या जालियनवाला बागेमध्ये. खूप वाईट केलं. खूप दुःखी गोष्ट आहे. जालियनवाला बागेमध्ये जे लोक शहीद झालेत त्या लोकांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरी प्रार्थना. आणखी आपण काय करू शकतो हेच करू शकतो. आणि बरं झालं की देशाला आझादी मिळाली. इंग्रजांपासून आपण स्वतंत्र झालो आणि भरपूर लोकांनी आपल्या त्याग दिलेले आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी. हे त्याच्यापैकी एक एकदम भयानक घटना जालियनवाला बाग. गाईस इथे पण या गोळ्यांच्या निशाण आहेत. या बाजूला दिसत आहे समोर या बाजूला. हे बघा भरपूर नरसंहार झालेला जालियनवाला बागमध्ये. गाईस जालियनवाला बाग आमचं बघून झालेलं आहे. इथून एक्झिट आहे या बाजूने. हे बघा इथून एक्झिट आहे आणि पूर्ण एकदम तिकडे आम्ही पाहिले अमरज्योत. इथून या बाजूने एक्झिट आहे. त्याला 2 पॉईंट त्या 2 ठिकाणाचं बघून झालेले आहेत. गोल्डन टेम्पल आणि जालियनवाला बाग.
इकडे एक पूर्ण मार्केट आहे या बाजूला फुलकारी म्हणून बोलतात. त्या ओढण्या सगळ्या मिळतात त्या मोजे तिकडे तलवार बिलवार खंजीर मागाशी तर आम्ही ते घेतले खंजीर एक खंजीर घेतला. हे सगळे कडे वगैरे मिळतात. कडे पण आमचे घेऊन दिले कडे वगैरे. इकडे पूर्ण हे मार्केट आहे. हे बघा तलवार खंजीर. बघा गाईस भाला घेऊन चाललाय. भाला तलवार युद्धच करायला निघालाय असं वाटतं जायचं. गाईज हवेली रेस्टॉरंटमध्ये आले तिथे जेवायला. हवेली पूर्ण रेस्टॉरंट आहे. हे बघा आताचा ॲम्बियन्स सीलिंग आणि पर्यटक पूर्ण ट्रेडिशनल आहेत. ग्लासं वगैरे हे ताटा वाट्या आणि बाहेरचं पण ॲम्बियन्स आहे. गाईस जेवण आलेलं आहे. पनीर काय पनीर लबाबदार आचार प्याज पनीर लबाबदार मंचाव सूप गार्लिक नान. मस्त गाईस हे आम्ही इंडियाचं फ्लॅगचं हे टॅटू करून घेतो. मायरा मंत्र बघा आणि इकडचं खूप छान सुंदर दिसतं ॲम्बियन्स. सगळ्यांना टॅटू काढलेले आहेत. शांबे दाखव टॅटू तुझा दाखव हातावरती दाखव. आम्ही आता एंट्री आतमध्ये करतो. एंट्रीसाठी जेंट्स आणि लेडीजसाठी वेगवेगळ्या लाईन्स आहेत. तिकडे लेडीजच्या या वेळेला आम्ही चाललो आहे. तिकडे जेंट्सची लाईन म्हणतो आणि आम्ही जेंट्सच्या लाईनमधून चाललो आहे फक्त आतमध्ये एंट्रीसाठी. कारण पुढे चेक इन असताना ते चेक इनसाठी पण आपल्याला ते करावं लागतं. इकडे खाया प्यायच्या वस्तू सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही आतमध्ये खाया प्यायच्या गोष्टी घेऊन जाऊ शकता. गाईस इथे आतमध्ये परेड होणार आहे आणि उंच पूर्ण इंडियाचा फ्लॅग लावला आहे आणि पूर्ण स्टेडियममध्ये मॅच कशी चालते तशी सगळे पब्लिक चाललेले आहेत. सगळे इंडियाचे कॅप्स लावून सोल्जरचे कॅप्स लावून फ्लॅग घेऊन आपल्या इंडियाला सपोर्ट करण्यासाठी चालले सगळे. हे बघा समोर दिसत आहे हा आपल्या इंडियाचा फ्लॅग आहे आणि समोर पाकिस्तानचा फ्लॅग आहे. आणि एवढी पूर्ण सगळे पब्लिक चालले आणि यार आपण इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरवरती चाललो आहे. इकडे इंडिया समोर पाकिस्तान. वा काय योग आहे. हे बघा इथून लाहोर 22 किलोमीटर आहे. इथून लाहोरला जाण्यासाठी 22 किलोमीटर लाहोर जाऊ शकतो. म्हणजे आपलं मंदनगड पण नाही. मंदनगडपेक्षा जवळ किंवा आमच्या दापोलीपासून जवळ. काहीच आम्ही इथे आलो पण भयानक गर्दी आहे. मला वाटतं फर्स्ट टाईम एवढी गर्दी असणार आहे कारण भरपूरच गर्दी आहे. भयानक गर्दी आहे कारण वरती जागाच नाही. पब्लिक त्या बाजूला एवढी पब्लिक समोर ते वाघा बॉर्डरच आहे. समोर समोरला दिसत असेल तर त्या बाजूला ते पाकिस्तानचं ते गेट आहे लाईट आणि पुढे एवढं काय दिसतं आहे आणि ते समोर स्क्रीनवरती दिसतं. पूर्ण बॉर्डर ओपन झालं आहे. हे बघा बॉर्डरवरती आणि तेवढी पब्लिक आलेली आहे. भरपूर आम्हाला आपली जागाच नाही मिळालेली. मला आता 2-3 वाजता आलो असतो पण मिळाली असती जागा पण आता आपल्या जागाच नाही. बघा बॉर्डर पूर्ण ओपन झालेलं आहे. स्क्रीनवरती दिसतंय.
चालू आहे ना. इंडिया आणि पाकिस्तानची परेड होते ती समाप्त झाले. भरपूर पब्लिक आलेले आणि निघाले कार्ड. भरपूर पब्लिक आलेली सगळे दिसते. भरपूर गर्दी आहे. हे बघा एवढं दिसतात. भरपूर माणसं दिसतात. काय मॅचला एवढी पब्लिक आहे तेवढी पब्लिक होते. पण इथे आतमध्ये जागा मिळाली नाही. मोबाईलमधून आणि त्याच्यामधून कसे थोडेसे व्हिडिओज काढलेले आहेत ते पण बघूया. हे बघा गाईज आपली बॉर्डर रणगाडा ठेवला आहे आणि हा इथे छोटा गेट आहे आपला भारताचा. त्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे त्या बाजूला पाकिस्तान. हे बघा त्याच्या पलीकडे पाकिस्तान. हा गेट हे बघा हा गेट त्या बाजूला दिसतंय बॅरिकेड. इकडे पाकिस्तान. हे आपली बॉर्डर आणि समोर आहे पाकिस्तानची पूर्ण आहे. हे आपलं बॉर्डर आहे. तर फ्रेंड्स आम्ही आता कटराला चाललो आहे आणि रात्र पण झालेलं आहे आणि इकडे वादळ आणि पाऊस पण चालू झालं आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच पूर्ण करतो आहे. तर फ्रेंड्स हे आपला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कळवा. नक्की सांगा. कमेंट्स करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेहमीसारखंच मस्त राहा, मजेत राहा, फिरत राहा आणि स्वस्त राहा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स पण नक्की करा. नक्की सांगा तुमचे सजेशन्स आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कटरामधील वैष्णोदेवीच्या व्हिडिओमध्ये.